पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं पैशांच्या अभावी गर्भवती महिलेवर उपचार न केल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आणि या घटनेमुळे राज्यभर संतापाची लाट उसळली असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिलेले आहेत। पुण्याच्या मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ज्या पद्धतीने काल आमच्या एका महिलेचा मृत्यू झाला आणि दुर्दैवाने त्या मृत्यूसाठी ज्या पद्धतीनं आरोग्याच्या व्यवस्था वेळेत मिळणं आवश्यक होतं, पण आर्थिक मागणीसाठी किंवा त्यांचं फीज भरली नाही म्हणून ज्या पद्धतीने डिले झाला, ही गोष्ट अत्यंत गंभीर आहे। एका बाजूला त्या हॉस्पिटलवर कारवाई करणं आणि त्या हॉस्पिटलबरोबर कारवाई करता काही नवीन नियमावलीसुद्धा तयार करणं आवश्यक आहे। अतिशय निष्काळजीपणानं त्यांनी ह्या सगळ्या घटनेकडे बघितलं आहे। त्या सगळ्याबद्दलसुद्धा चौकशी केली जाईल आणि त्या चौकशीबरोबर भविष्यातसुद्धा अशा पद्धतीचे प्रकार होऊ नयेत यासाठी योग्य अशा पद्धतीची SOP सुद्धा राज्य शासनाच्या वतीनं सर्व हॉस्पिटल्सना जारी केली जाईल। या कमिटीचा अहवाल पुढच्या 2-3 दिवसांमध्ये येणं अपेक्षित आहे। सर्वच घटकांशी चर्चा करून, म्हणजे अगदी हॉस्पिटलच्या प्रशासनाशी ते बोलतील, त्या संबंधित नातेवाईकांशी ते बोलतील, अन्य काही घटक असतील त्यांच्याशी ते बोलतील आणि त्यानंतर त्याचा अहवाल सादर झाल्यानंतर शासन स्तरावरती त्याच्यावरती तात्काळ कारवाई सुद्धा आपण करू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।